सिंधुदुर्गामधल्या विरोळी घाटामधून 24 फेब्रुवारीपासून वैभववाडी कोल्हापूर मार्गे एकेरी वाहतूक सुरू। मात्र अद्याप एसटी महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या नसल्याने सर्वसामान्यांना त्रास। नूतनीकरणासाठी 22 जानेवारी 2025 पासून घाट बंद होता। वर्ध्यातल्या सावंगी मेघेत जुगार अड्ड्यावर छापा, 27 जणांवर कारवाई, 9,39,000चा मुद्देमाल जप्त। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीकडे 36% कर थकीत, आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम 28 दिवस शिल्लक। मुदतीत कर वसुलीचे प्रशासनासमोर आव्हान, गावांना पदाधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याची प्रशासनाची तक्रार। हिंगोलीत सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत 50,000 क्विंटल कापसाची खरेदी। दरामध्ये तेजी येत नसल्यानंच खरेदी केंद्रावर कापसाची आवक मंदावलेली आहे। विरारमध्ये टपालानं येणारे आधार कार्ड, पॅन कार्ड, नियुक्तीपत्र चक्क नाल्यात सापडल्यानं खळबळ। जागरूक नागरिकांकडून नाल्यांमध्ये सापडलेले सर्व कागदपत्र पोलिसांकडे सुपूर्द आणि या संदर्भात पोलीस तपास करणार आहेत। वाशिमच्या ब्रह्मा शेतशिवारामध्ये बहरली उन्हाळी तूर, शेतकऱ्यांचा नवा प्रयोग यशस्वी। 2 एकरावरील उन्हाळी तुरीला सध्या फुलोरा तुरीचं दर सध्या समाधानकारक आहे। योग्य उत्पादन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगल्या आर्थिक फायद्याची शक्यता आहे। उन्हाळी तुरीसारखी पीक शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय। जळगावमध्ये आमिष दाखवून महिलेची 66,40,00,000 रुपयांची फसवणूक। माधुरी चांदोरीकर या महिलेची 66,40,00,000ची फसवणूक झाल्याची माहिती आणि या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावापेक्षा 400 रुपयांची घसरण। कांद्याचे सरासरी भाव 1,1750 रुपयांनी घसरले। नांदेड जिल्ह्यामध्ये ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पन्नात घट। लागवड क्षेत्र कमी आणि त्यात उत्पन्न घट झालं, त्यामुळे परिणामी आगामी काळामध्ये जनावरांच्या चाऱ्याचाच प्रश्न निर्माण होण्याची शेतकऱ्यांना चिंता आहे। चंद्रपूरमध्ये कोळसा उत्खनन बंद करण्याचे आदेश। वन विभागाचा केपीसीएल कंपनीला दणका। नियम डावलून सुरू होतं उत्खनन। याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर। जळगावातील विविध भागात श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 4 तास स्वच्छता मोहीम। हजारो सेवकांकडून 115 टन कचरा संकलित। जळगाव शहरासह धरणगाव, जामनेर, एरंडोलमध्ये सेवकांसह पालिका कर्मचाऱ्यांचाही मोहिमेत सहभाग। गडचिरोलीमध्ये झंडेपाळ इथं नवीन खाणी विरोधामध्ये आदिवासी समाजाने केली पारंपरिक पद्धतीनं देवी देवतांची पूजा। जल जंगल जमिनी वाचवण्यासाठी पूजा। 1 आठवडा सुरू राहणार पूजा। भंडाराच्या मोहाडीमध्ये माता चौंडेश्वरी मंदिरामध्ये हिंदू समर्पण ग्रुपच्या वतीनं गंगा आरती। माजी खासदार सुनील मेंढेंनी प्रयागराजमधल्या महाकुंभमधून आणलेलं जल भाविकांना देण्यात आलं।